सागर आणि अमित हे दोन्ही पण नक्कीच चांगले फलंदाज आहे, परंतु चांगला खेळ करणं मैदानावरती गरज आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला फटका इथे मात्र हवाई फायर आणि हा सोपा झेल फलंदाज अजित बेकर आता मात्र नक्कीच होते खात्मा भोपळाईना फोडतात तंबूत परत आणि नक्कीच मोठा हादरा बसतो तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा डीजे. हॅलो, नवीन फलंदाज विकी उर्फ छोटा धोनी. आपण जर पाहायला होतं ना तर आपल्या भारताचा यष्टीरक्षक एक अष्टपैलू खेळाडू कर्णधार माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला जर पाहिलं असेल तर पहिलं जेव्हा खेळायला आला तर अशीच केस होती त्याची. मात्र विकी आता बघूया कशा प्रकारे खेळ करतोय. हा मात्र डावखुरा फलंदाज आहे विकी वाल्मिकी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रदीपने मात्र चांगला खेळ केला. फलंदाजी मात्र तेवढीच चांगली, गोलंदाजी पाहता आपण मैदानावरती पहिल्या चेंडूवरती जो अमित सारखा मोठा मासा होता तो मात्र गाळ्याला लागलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच चेंडू जाते, एक धाव भेटते, दुसरी धाव भेटते आणि ही तिसरी धाव विकी मात्र पूर्ण करतोय. धावसंख्या 3 ने वाढते, ती पोहोचते 3 या आकड्यावरती. एक गडी बाद 3. पहिलं षटक प्रगतीपत्राचा जर विचार केला तर नक्कीच माझे साथी गुणलेखक मला सांगतात की पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा होणं गरजेचं आहे. तो तसंच जर असलं तर नक्कीच बदलापूर संघ हा विजयाचा समीप येऊ शकतो. परंतु जर एक 8 धावा असल्या तर वाडा संघ नक्कीच विजय संपादन करेल या सामन्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र फलंदाजी मार्गावरती सागर पाटील बरेचशा आशा आकांक्षा या खेळाडूवरती आहे. आणि नक्कीच बदलापूरचे जे पाठीराखे ते मात्र पूर्णपणे या खेळाडूवरती पूर्णपणे नक्कीच अवलंबून आहे. कारण की या खेळाडूचा जर खेळ आज मात्र झाला बहरला तर नक्कीच तो विजयी संपादन करू देऊ शकतो. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव तर भेटते, बघूया दुसरी धाव घेतात का. परंतु इथे मात्र 2 धावा निश्चित भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते, ती पोचते 5 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षक मात्र चांगला असणं गरजेचं आहे. आणि नक्कीच पाहतायत थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आमचे वाड्याचे आपण क्षेत्ररक्षक पाहतोय सुनील, जी चीनची भिंत आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा एक धाव तर भेटेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत दुसरी ही धाव होते का. आणि तू मे ना का करता नक्की धावसंख्या 2 ने वाढते, ती पोचते 7 या आकड्यावरती. मला वाटतं विकी मॅरेथॉन रनर आहे. बघा त्याची रनिंग पाहिली तर नक्कीच चांगली रनिंग करतोय. सागर पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पवेलियनकडनं प्रदीप. चांगला चेंडू, स्लोवर चेंडू होता परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला हात समांतर करतायत. अर्थातच पंचांना सुद्धा कसरत करावी लागते. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 8 या आकड्यावरती. चांगला फटका, इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा काय क्षेत्ररक्षण केलं, लाजवाब. जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 2च धावा देतोय. धावसंख्या 2 ने वाढते, ती पोहोचते 10 या आकड्यावरती. अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहे. नक्कीच
आपण म्हणल्याप्रमाणे सागर जर शेवटपर्यंत जर थांबला तर या धावा सुद्धा कमी पडू शकतात, जे 59 धावा आहे, परंतु त्याला खेळणं गरजेचं आहे या घरच्या मैदानावरती. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. प्रदीप थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय. इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं मात्र षटक संपतंय. एक गडी बाद 10. डीजे मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल, व्हेरीफाय करायचं असेल, दोन्ही संघ आपण करू शकतो इथे. आणि एक षटकाचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाजी मार्गवरती महेश मुरबाड नगर पंचायत महेश क्रिकेट संघ इथे नाणेफेकीसाठी हजर आहे. डीएमएफ बेलापूर संघ नायक कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. आलेत डीएमए संघाचे कर्णधार. तर मी मुरबाड संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची व अंतिम पुकार देतोय. आपण यायचंय. डीएमए ऑफिस आले. ओके 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 थँक्यू. मुरबाड नगर पंचायत चांगला चेंडू आणि इथे मात्र नक्कीच फलंदाज छोटा महेंद्र सिंग धोनी अर्थातच विकी हा मात्र बाद होतोय. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नाणेफेकीचा कौल होतोय. सन्मान्य आमचे अधिकारी श्री पास्टे साहेब यांचे शुभ हस्ते. जितेंद्रजी गोसावी सर. नवीन फलंदाजी मार्गवरती संदीप टेंबेकर. डीएमए बी चे कागदपत्र तपासणी झालेली नाहीये, तरी आपली कागदपत्र इथे नक्कीच उपस्थित. हां ठीक आहे, ओके चालेल. सहकार्य केल्याबद्दल नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो. डीएमए ऑफिस बेलापूर यांनी जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण की नक्कीच मला वाटतं ते फलंदाजी स्वीकारणार आहे 100%. कारण की बऱ्याच वेळा त्यांना फलंदाजी करताना पाहिला पहिलेच. संदीप इथे मात्र पहिल्याच चेंडू जमिनी लगत मारतोय. एक धाव तर निश्चित रूपे भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते आणि ती पोचते 11 या आकड्यावरती. 2 गडी बाद 11. आमचे जर पाहायला गेलं तर जंगम हे सुद्धा उपस्थित. एक चांगले क्रिकेटर, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. प्रकाश गायकवाड हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. जर विचार केला तर नक्कीच आमचे प्रवीणजी भोई सर हे सुद्धा उपस्थित आहे. नितेश पाटारे एक चांगला खेळाडू. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, परंतु चेंडू खूप 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 दूरवर जातोय. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच इथे मात्र चूक करतोय. नक्कीच मी म्हणेल एक धाव भेटते. धाव संख्या 1 ने वाढते ती बसते. सॉरी 2 भेटते आणि ती बसते 13. 2 धावा फळकारते. नक्कीच इथे मात्र झेल सुटतोय. नक्कीच मी म्हणेल तूपही गेलं तेलही गेला हाती आलं धोपाटणं. म्हणजे झेल तर सुटला, परंतु 2 धावा सुद्धा गेल्या. खराब चेंडू इथे मात्र लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. जमिनीला आज समांतर करतात. जसं की 1 ने वाढते ती बसते 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. हे बघा काय नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. आणि नक्कीच सुनीलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चीनची भिंत म्हटलं जातं त्यांना वाडा संघातला.
धावसंख्या 1 ने वाढताना ती पोहोचते 15 या आकड्यावरती. चांगला फटका आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला भेटलंय. एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. नक्कीच मी इथं म्हणेल माझे स्कोरना इक्के दुक्के से कुछ बनने वाला नाहीये. जिंकायचं असेल तर चौकार षटकार लगावे लागतील. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढताना ती बसते 16 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मला वाटतं अर्धे बदलापूरचे प्रेक्षक घरी सुद्धा गेले. म्हणजे कदाचित प्रेक्षकांना सुद्धा असं वाटत असेल की कदाचित बदलापूर हा संघ पराभूत होतोय का, परंतु इथे मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या सरासरीने 7.5 अर्थातच जर विचार करा 15 धावा फळकावे लागतात. अजूनही जिंकण्यासाठी भला मोठा डोंगर पार करायचा आहे. सागरवरती भरोसा आहे, परंतु सागर आता मात्र पूर्णपणे नक्कीच थोडीशी खराब कामगिरी करतो. बॅकफुटवरती येतोय सागर पाटील फलंदाज. आमचे अविनाश सावंत सर असतील, राजा पाटील यांचं सुद्धा मनापासून स्वागत. हर्षद कडव स्वतः खुद्द यांचं सुद्धा मनापासून स्वागत करणं वगैरे आहे. आम्ही छोटा धोनीकडनं बऱ्याचशा अपेक्षा ठेवलेल्या. बल्ला साहेब आम्ही नक्कीच आपलं मनापासून स्वागत करतो. सकाळपासून आपण उपस्थिती आणि बरंचसं काम पाहिलं, स्वतः बघत होते ते, आणि नक्कीच त्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाजी मार्गावरती मारुती. नक्कीच आपण पाहिलं आज मात्र शंकरचा वार आहे, पर गोलंदाज मारुती आलाय. वाडा संघातून 30 आणि वैयक्तिक पहिलेच गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मारुती. बघूया कशा प्रकारे खेळ करतोय तो मारुती, कारण की समोर फलंदाज आहे, एक धाकड फलंदाज. कुठल्याही क्षणी रुद्र अवतार धारण करण्याची शक्ती आहे. तो मात्र सागर पाटील आपल्या वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. बघूया कशा प्रकारे खेळ होतोय. फुलटॉ चेंडू, परंतु इथे मात्र नक्कीच नो चेंडू येतोय. म्हणजे नक्कीच यावरती फ्री हिट भेटणार त्या फलंदाज सागर पाटील. संदीप टेंबेकर खऱ्या अर्थानं आता मात्र फ्री हिटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे खेळतो तो संदीप. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चांगला फटका चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा देखना फटका, चौकार. आमचे फलंदाज संदीप याने मात्र पुरे इरादे स्पष्ट केले. धावसंख्या 4 ने वाढतील ती पोहोचते 20 या आकड्यावरती. जर पाहायला गेलं तर अजूनही 39 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. खराब चेंडू इथे मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणं चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, जमिनीला समांतर करतायत. तर नक्कीच इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढतील ती पोहोचते 21. मी रोहन दिवेकर यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. रोहन दिवेकर आपणास विनंती आहे आपण स्टेजमध्ये यायचंय. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. यष्टीरक्षक छोटा चेंडूवर देतोय फलंदाज संदीप यांच्या बारीत होते खात्मा. संदीप भेटते डीजे ऑपरेटरला. मुख्य असतील त्यांना विनंती असेल की जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, जे परमनंट आहेत, खऱ्या अर्थाने ज्यांचं सर्व्हिस बुक आहे, त्यांना तिथे मात्र एंट्री आहे खेळण्यासाठी.
चुकून जर नजर चुकीने बाहेरचा जर खेळाडू खेळला तर मी तर म्हणतो सर त्यांना इथूनच बाहेर, या स्पर्धेतूनच बाहेर नाही, 3 वर्ष नगर परिषदेचे ते चांगले खेळू शकत नाही असा नियम मात्र लावला पाहिजे, तर कुठलाही खेळाडू बाहेरचा खेळणार नाहीये. कारण की हे एक आपण मजा एन्जॉय साठी खेळतो क्रिकेट नेहमी, परंतु इथे मात्र जिंकण्याच्या दृष्टीने काही संघ येतात, परंतु इथे मात्र चांगला फटका आणि काय क्षेत्ररक्षण केलं खरोखरच. आणि नक्की चांगलं क्षेत्ररक्षण केलं, कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं महेश यादव. धावसंख्या 1 ने वाढताना ती पोचते. समीर राणे नॉन स्ट्राईकला, द स्ट्राईकला फलंदाज सागर पाडेल. 23 धावसंख्या फलकारावी लागते. सागर इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. वाईट, न दिवाळी न दसरा, परंतु बोनस मात्र देते गोलंदाज मारुती. धावसंख्या 1 ने वाढताना ती बसते 24 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सागर पाटील पुन्हा बघा, तो काय माहिती का, सागर पाटीलला माहिती की मी संघामध्ये शेवटपर्यंत फलंदाजी केली तर कदाचित आमचा संघ विजेते समीप येऊ शकतोय. धावसंख्या 4 ने वाढताना ती पोहोचते 28. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. चांगला फटका इथे मात्र नक्कीच काऊ कॉर्नरच्या रडोक्यावरून आउट ऑफ द पार्क, स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट मध्ये पाडवला 6 धावांसाठी. जर म्हटलं तर सागर पाटील असा फलंदाज आहे की एकतर्फी सामना फिरवण्याची ज्यामध्ये क्षमता आहे, तो मात्र चांगली फलंदाजी करतोय, परंतु त्याला 7 मात्र देणं गरजेचं आहे बाकीच्या खेळाडूंनी. धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 34. आता मात्र बघा आमचे मुख्याधिकारी पाष्टे साहेबांचे सुद्धा हात वारे चालू झालेत की या फलंदाजाला मात्र बाद करा कुठल्याही परिस्थितीत. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक चेंडूच्या वरती प्रेक्षक होते. पुन्हा एकदा आलेला देखणा गगनवेबी षटकार डीजे. बघा मी अगोदर म्हटलं तर सागर पाटील जर मैदानात थांबला तर हे आज नक्की हे धावा सुद्धा पूर्ण करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, तो मात्र सागर पाटील. बघा आता मात्र त्यांचे खेळाडू मात्र चलबिचल होताना पाहतायत. त्यांना माहिती आहे की सागर पाटील हा आपल्या संघातला हुकुमचा एक काय. आणि नक्कीच पस्टे साहेबांचा जर विचार केला थोडासा मात्र घाम येताना दिसतोय. तर नक्कीच 19 धावा पाहिजे. वाडा संघ सुद्धा चांगला आहे. जर विचार केला तर प्रदीप भंडारेचा तर चांगली गोलंदाजी केली, तितकीच चांगली त्यांनी फलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. आमचे मुके साहेब सुद्धा या सामन्याचा 19 धावांची आवश्यकता आहे. आमचे मुके साहेब सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करणं पाहिजे. प्रदीप गायकवाड हे सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत. नवीन गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्कवरती. बॉलर्स नेम बॉलर्स मेन, बॉलर्स नेम गुरु. गुरु हॅलो गुरु हो जा सुरू. इथे मात्र नक्कीच 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे, परंतु स्ट्राईकला असणारा फलंदाज समीर राणे, आमचे गुणाजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करू. या खऱ्या अर्थानं
खोपोलीमध्ये त्यांचा सुद्धा एक मोठा संघ आहे. इथे मात्र शॉट आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच जर विचार केला ना तर एक लॉलीपॉप चेंडू होता. लॉलीपॉप चेंडूचा भरपूर समाचार घेता आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 5 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. आता मात्र 18 धावा. जर असं पाहायला गेलं ना सर तर 4चे 4 चेंडू सागर पाटीलने खेळले पाहिजे. भले सामना जिंको किंवा हारो, हे एकच महत्वाचं आहे की 4 चेंडूमध्ये 3 षटकार मारायचे. या दृष्टीने खेळणं गरजेचं आहे. सागर पाटील याला नक्कीच नक्कीच जर पाहायला गेलं सागर पाटीलला तर एकटाच खिंड लढवतोय. आणि नक्कीच एक चांगली फलंदाजी आपल्याला बघायला भेटते सागरकडनं. 25 धावांवरती खेळतोय सागर. चांगला फटका. इथे मात्र स्कोअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. गोळीच्या बेगाने आलेला देखणा फटका. चौकार. डीजे फटकार येणं म्हणजे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु जर विचार केला या मैदानाचा तर षटकार लवकर येत नाहीये. परंतु त्यातल्या सागर पाटील आपण पाहिला जर मिडविकेटच्या डोक्यावरनं मारलेला फटका काय लाजवाब फटका होता. नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करतोय. परंतु हा गोलंदाज आहे. हा गोलंदाज जर पाहिलं ना तर नक्कीच इथे मात्र चांगलं गोलंदाजी करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. कारण की त्या समोर आहे धाकड फलंदाज सागर पाटील. हा इथे मात्र गोलंदाज मात्र थोडा घाबरलेला दिसतोय सागर पाटीलला. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 46 आकड्यावरती. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता 13 धावांची गरज. धावा झाल्या. अजूनही 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. सागर पाटील एक डोंगर म्हणून उभा आहे. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर चेंडू जाते लॉंग मिड विकेटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पंचांचा इशारा तर 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते ती बसते 52. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 7 धावांची. जर नक्कीच सागर पाटीलने सुद्धा सामना जिंकून दिला तर त्याला 2 दिवस सुट्टी आहे. शनिवार रविवार. नक्कीच चांगला खेळ केला वाडा संघाने. जर पाहायला गेलं तर खरोखरच जर सामना जिंकून दिला तर तब्बल 1000 रुपये. भारताच्या सर्व बँका बंद आहेत परंतु आमचे नगर आंबेडकर यांचे एटीएम मात्र सुरू आहे. खराब चेंडू आणि इथे मात्र पंचांचा इशारा तो स्वेर चेंडू. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज होती 6 धावांची. संदीप टेंबेकर सर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. बँका बंद आहे परंतु त्यांचे एटीएम मात्र चालू आहे. चांगला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र महेंद्रसिंग धोनीची ती बॅटिंग आठवावी लागेल. 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना 6 धावा. विकास दडस डॉट चेंडू काढला तर तब्बल 2000 रुपये त्यांच्याकडून. पण ते जमा होणं गरजेचं आहे नाहीतर आणि पंचांचा इशारा येतो. या चांगला चेंडू आहे म्हणजे नक्कीच एकदा सागर पाटील साठी जोरदार टाळ्या. कारण की काय खेळ केलाय लाजवाब. आणि विक्रांत आपले 2000 रुपये इथे मात्र जमा करायचे. बॉलर देणार. बॉलर